महासागर न्यूज. मलकापूर गोसेवा परिवारांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 5 तासाचा अथक प्रयत्नानंतर सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिलं आहे. या धाडसी बचाव कार्यात गोसेवक विठ्ठल बोंबटकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून दाखवलेल्या साहसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की मलकापूर शहरातील ग्रामपंचायत हद्दीतील हरिकिसन सोसायटीतील परिसरामध्ये एका खुल्या प्लॉटमध्ये असलेल्या विहिरीला कोणतेही सुरक्षा भिंत किंवा संरक्षक कंपाऊंड नसल्यानं अन्नाच्या शोधात भटकत असलेली एक गाय रात्रीच्या वेळी त्या विहिरीत पडली. सकाळी प्लॉटची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विहिरीतील पाण्यात हालचाली दिसून आली. जवळ जाऊन पाहिलं असता गाय विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीनं मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. सूचना मिळताच सकाळी सुमारे 9 वाजता गोसेवा परिवाराचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली अंदाजे 60 ते 70 फूट असल्यानं गायीला थेट बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे हायड्रा मशीनची मदत घेण्यात आली. मात्र गायीला सुरक्षितरित्या वर काढण्यासाठी प्रथम विहिरीत उतरून तिच्या शरीराला योग्य प्रकारे पट्टे बांधणं आवश्यक होतं. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये गोसेवक विठ्ठल बोंबटकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून गायीला अत्यंत काळजीपूर्वक 2 मजबूत पट्टे बांधले. गायीला वर ओढताना कोणतीही अतिरिक्त इजा होऊ नये याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली. त्यानंतर हायड्राच्या सहाय्याने गायीला सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढण्यात आले. हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होते. अखेर गोमातेला सुरक्षित बाहेर काढण्यास यश आल्यानं उपस्थित गोसेवक, स्थानिक नागरिक आणि परिवारातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान मलकापूरचे उपविभागीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोळे घटनास्थळी उपस्थित होते. त्याने गायीची तपासणी केली असता ते गेल्या 2 दिवसापासून विहिरीत अडकून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पडल्यामुळे तिच्या शरीरावरती अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाल्या होत्या. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्या गायीला गोरक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी नागरिक, ग्रामपंचायत, नगरपालिका सदस्य आणि प्रशासनाला आवाहन केलं आहे की परिसरातील उघड्या विहिरी, खोल नाले तसेच सुरक्षा भिंत किंवा झाकण नसलेल्या धोकादायक ठिकाणची तातडीनं पाहणी करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी. अशा उपाययोजनामुळे भविष्यात जनावरे तसेच लहान मुलं आणि नागरिकांना जीवात धोका निर्माण होणार नाही आणि संभाव्य दुर्घटना टाळता येतील. यावेळी दीपक चौरे, योगेश चौधरी, सुयोग शर्मा, घनश्याम राठी, सूरज राजपूत, अक्षय चव्हाण, रामा मेहेसरे, कृष्णा सातव, गणेश किनेकर, पप्पू अग्रवाल, दत्तू वानखेडे, नितीन गावंडे, प्रदीप भामरे, पप्पू संचेती, कुमार सर, हाटणारे बंधू उपस्थित होते. महासागर न्यूज साठी कैलास काळे, मलकापूर. जय श्रीराम, जय मोहमाता. आज सकाळी हरिकिसन सोसायटीमध्ये स्थानिक रहिवासीद्वारे सूचना आली की एका विहिरीमध्ये गाय पडलेली आहे. तर त्या संदर्भात मलकापूर गोसेवा परिवारचे सदस्य आणि स्थानिक नागरिक एकत्र झाले आणि पाहणी केली असता ते 60 ते 70 फूट उंच अशी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये जी आपण पाहिली ती गोमाता पडलेली होती आणि रहिवासी आणि गोसेवक परिवार इथं येऊन एकत्रित झाले आणि एक गायीचा बचाव कार्य सुरू झालं. खूप खोल आणि विहिरीत पाणी असल्यामुळे आपण क्रेनद्वारे आणि आपले एक गोसेवक विठ्ठलजी बोंबटकार इथं आले आणि ते स्वतः त्यांच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून त्यांनी सुरक्षित त्या गोमातेला वरती काढले आणि त्या गोमातेचं आपले उपविभागीय पशु अधिकारी भोळे साहेब यांनी येऊन प्रथम उपचार झालेला आहे. पण माझी नगरपालिका, ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की अशा परिसरामध्ये, आपल्या परिसरामध्ये कोणती विहीर किंवा बऱ्याचशा नाल्या आहेत त्याची खोली 6 ते 7 फूट आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते निघालेले नाही, त्याच्यावर ढापे नाही आहे. तर अशा विहिरी वस्तीतली चिन्हित करून त्यांनी भुजाव किंवा त्याच्यावर ढापे टाकून सुरक्षित त्यांचं प्राणी मात्र, मुक जनावर किंवा स्थानिक रहिवासी त्यांच्या जीवाला धोका न उद्भवण्यासाठी त्यांनी याची दखल घेऊन असे कार्य करणे गरजेचे आहे. कारण की ते मुक जनावर आहेत ते लक्षात आलं, कदाचित या ठिकाणी एखादा लहान मुलंही असलं असता आणि ती जी हानी आहे ती अनरिकव्हरेबल आहे. तरी पण माझी स्थानिक लोकांनाही विनंती आहे
की आपणही अशा ज्या आजूबाजूला आपल्या ज्या विहिरी आहेत किंवा नाली आहेत त्यांची सूचना एका निवेदनद्वारे आपल्या स्थानिक प्रशासन समितीला द्यावी अशी मी विनंती करतो आणि सर्वांनी काळजी घ्यावी. तसंच आज विठ्ठल भाऊनी जे कार्य केलं त्यांचे आमच्या सर्व गौसेवा परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो. जय गौ माता. जय गौ माता. महासागर न्यूज.